पेण येथील स्ट्रॉंग रूममध्ये उंदराची करामत, सीसीटीव्ही फुटेजमुळे खळबळ. ईव्हीएम मशीनखालील कपाटाचा दरवाजा उघडल्याने चर्चांना उधाण. पेण नगरपरिषद निवडणुकांसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली असून 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर केईएस शाळेत ईव्हीएम मशीन ठेवून स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आली असून कडक पोलीस बंदोबस्त व निवडणूक अधिकारी कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली ती सुरक्षित ठेवण्यात आली आहे. मात्र 11 डिसेंबरच्या रात्री स्ट्रॉंग रूममधील ईव्हीएम मशीनखाली असलेल्या लाकडी कपाटाचा दरवाजा अर्धवट उघडलेला असल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर पेणमध्ये एकच खळबळ उडाली. संबंधित फोटो व व्हिडिओ व्हायरल झाल्याने उमेदवार व नागरिकांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण होऊन विविध चर्चांना उधाण आले. या घटनेची शहानिशा करण्यासाठी निवडणूक अधिकारी यांनी उमेदवार व पत्रकारांच्या उपस्थितीत सीसीटीव्ही फुटेज तपासले. तहसीलदार तानाजी शेजार व अन्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करत सखोल चौकशी केली. तपासात सीसीटीव्ही फुटेजमध्ये उंदीर कपाटाजवळ फिरताना स्पष्टपणे दिसून आला असून त्याच्यामुळे लाकडी कपाटाचा दरवाजा उघडल्याचे निष्पन्न झाले. यावेळी निवडणूक अधिकारी तानाजी शेजार यांनी माहिती देताना सांगितले की ईव्हीएम मशीन पूर्णतः सुरक्षित असून स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षिततेत कोणतीही तडजोड झालेली नाही. या स्पष्टीकरणानंतर उमेदवार व नागरिकांच्या शंकांचे निरसन झाले असून प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. आपण पाहत आहात शिवतेक समाचार.